इमोटॅडो सोबत आम्ही धोनीला खूप पाहिलंय. कधी धोनी भेटलाय? नाही, होप सो भेटेल. अच्छा, पुढच्या जर्नी मध्ये. ओके ओके ओके. एक क्रिएटिव्ह स्टुडंट ते सक्सेसफुल 3D आर्टिस्ट असा प्रवास जिचा राहिलाय अशी ईशा आज आपल्या सोबत आहे. स्वागत आहे ईशा तुझं द राऊंड टेबल या शो मध्ये. थँक्यू. ओके, आम्हाला पहिले तू तुझ्याबद्दल सांगशील की आता सध्या तुझं काय चाललंय? हॅलो, माझं नाव ईशा जाधव आहे आणि मी सध्या ऍज अ 3D आर्टिस्ट काम करते. इमोटोरॅड माझी कंपनी आहे आणि माझ्या कंपनीत बेसिकली ई बाईकचं प्रोडक्शन होतं, मॅन्युफॅक्चरिंग होतं. ओके, अशा मी कंपनीत जॉब करते आणि तिथे माझा रोल असा आहे की मला तिथे 3D डिझाईन करावे लागतात. जे फ्रेम डिझाईन्स असतात किंवा जे आपली रेंडरिंग असतात, 3D इमेजेस जे लागतात, ग्राफिक किंवा पोस्टर्स बनवायला ते जे रेंडर्स असतात ते, आणि बरेचसे 3D चे अजून ऍक्सेसरीज असतात त्याचे जर्नलिस्ट काम करायला लागतं. हा, म्हणजे बरेच जे जे काम एका मार्केटिंग टीमला लागतात पुढे नेणं, ते सगळे काम एक 3D आर्टिस्ट म्हणून मी देते त्यांना 3D मॉडेल बनवून. आणि ते पुढे जे बॅनर्सला त्यांना लागतात किंवा ऍडव्हर्टाइजमेंट झालं त्या गोष्टींसाठी. इमोटॅडो सोबत आम्ही धोनीला खूप पाहिलंय. कधी धोनी भेटलाय? नाही, होप सो भेटेल. अच्छा, पुढच्या जर्नी मध्ये. ओके ओके ओके. बर, या अॅनिमेशनच्या जर्नीमध्ये पॅरेंट्सचा रोल काय राहिलाय? माझ्या पेरेंट्सचा रोल खूप ह्यूज होता ह्या जर्नीमध्ये, बिकॉज हे डिसिजन माझ्या एकटेचं नव्हतं. म्हणजे ह्या डिसिजन मध्ये मला खूप सपोर्ट केलाय त्यांनी, म्हणूनच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे. ऍक्च्युली मी इंजिनिअरिंग केलंय, देन मी जस्ट पेरेंट्सला सांगितलं माझ्या की मला नाही जमत हे, मी नाही करू शकत. लहानपणापासून मला पेंटिंग, ड्रॉइंग याची खूप आवड होती, बट मी ते कधी असं प्रॉपर प्रोफेशनल वेने घेतलंच नाही कधी. आणि जेव्हा मी सेकंड इयर मध्ये होते तेव्हा मला जस्ट असं माहिती पडलं की बाबा अॅनिमेशन पण एक फील्ड असते. मी जस्ट रिसर्च सुरू केली तेव्हा, बट मी तेव्हा जस्ट रिसर्च करून ठेवली बाजूला. म्हटलं आधी इंजिनिअरिंग कम्प्लीट करू. मग इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली, देन मम्मी पप्पांजवळ गेले, त्यांना सांगितले माझे थॉट्स काय की अशी अशी फील्ड आहे. मी आणि तेव्हा मला डिग्री नव्हती करायची, मी एक कोर्स बघत होते. मग भरपूर रिसर्च केली, देन त्यांना पण कन्व्हिन्स करायला लागलं की असे असे कोर्सेस आहेत, ह्या फील्डमध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी होतात, तर तुम्ही मला इथे ऍडमिशन घेऊन द्या. पण ऍज पेरेंट्स त्यांचं पण असं म्हणणं होतं की त्यांना एक सिक्युअर फ्युचर पाहिजे असतं त्यांच्या मुलांसाठी. ती गोष्ट कुठे ना कुठे इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही जर तुमच्या पेरेंट्सला प्रॉपर वेने कन्व्हिन्स केलं, तुम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे नेमकं काय, त्यांना खात्री करून दिली, तर तेच मी केलं. मी त्यांना घेऊन बसले एक दिवशी, टीव्ही ऑन केला, मी लिटरली युट्यूब ऑन केला आणि बघा हे आहेत, हे सक्सेसफुल आर्टिस्ट आहेत. मग त्यानंतर पप्पांना वाटलं ओके ठीक आहे, ट्राय करू शकतेस तू. मग त्यांनी मला, म्हणजे त्यांनी स्वतः एफर्ट्स घेतले, ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. ते स्वतः आले, त्यांनी म्हणजे सगळी एन्क्वायरी केली अँड देन डिसाईड की ठीक आहे तू कर, आम्ही आहे सोबत. ग्रेट. सगळ्यांच्याच जर्नीमध्ये पॅरेंट्सचा रोल खरंच इम्पॉर्टंट असतो. मग आता आपण कसं कन्व्हिन्स करतो ते जास्त महत्वाचं आहे बघायला गेलं तर. ओके, मग इथे आल्यानंतर जेव्हा तुझं ऍडमिशन झालं, इथून पुढचं ऍज अ अॅनिमेशन स्टुडंट काय अप्रोच असला पाहिजे? ऍक्च्युली म्हणजे हा प्रश्न बाकी मुलांसाठी पण आहे ऍक्च्युली, की तू काय सांगशील बाकीच्यांसाठी, असं मला विचारायचं आहे. मी इंजिनिअरिंग स्टुडंट होती टू बी ऑनेस्ट, आणि माझी मम्मी एक टीचर आहे, सो मला एक स्टुडंट कसं पाहिजे हे माझ्या मम्मीने मला वर्षानुवर्ष शिकवलंय. तर मी खूप डिसेंट राहिलेली ऑब्व्हियसली. देन मी इथे आल्यावर इथलं मला म्हणजे एन्व्हायरमेंट जे होतं मला ते खूप आवडलं, कारण मला असं वाटलं की बुकिश नॉलेज नाही देते कोणी इथे. इथे सरळ शिकवतायत आणि प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट करायला लागतंय. म्हणजे ती
म्हणजे आधीची जर्नी आणि ट्रॉन मध्ये आल्यावरची जर्नी मला खूप म्हणजे फॅसिनेटिंग वाटली. म्हणजे ते बोरिंग नव्हतं माझ्यासाठी, खूप इंटरेस्टिंग होत गेलं, क्रिएटिव्ह होत गेलं. ती प्रोसेस माझ्यासाठी खूप खूप चांगली होती. सो असं एक अप्रोच स्टुडंटचा अप्रोच असा, म्हणजे मला वाटलं नाही की मी खरंच एक अशी स्टुडंट आहे आणि मला असं अभ्यास करावा लागतोय खूप. म्हणजे खूप असं छान होतं माझ्यासाठी. ऍज अ स्टुडंट मी खूप फ्री राहिले. मी माझी एक्स्ट्रोवर्टेड साइड माझी इथे आल्यावरती मला दिसली की मी ह्या पण गोष्टी करू शकते, मी कम्युनिकेशन करू शकते, मी भरपूर गोष्टी एक्सप्लोर केल्या इथे आल्यावर. ऍज अ स्टुडंट एवढंच मला म्हणायचं आहे की तुम्ही डिसिप्लिन राहा. तुम्हाला जे काही म्हणजे अचीव्ह करायचं आहे ना त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. टीचर्सची रिस्पेक्ट करा. जे ते तुम्हाला सांगतील ते तुम्ही फॉलो करा. बिकॉज ऍट दी एंड तुम्हाला जे स्कूलमध्ये शिकवलं जातं किंवा तुमचे टीचर तुमचे गुरु तुम्हाला जे सांगतात ते खूप खूप कामी येतं. तुम्ही कंपनीज मध्ये गेल्यावर तेच डिसिप्लिन तुम्हाला म्हणजे टाइमवर पोहोचणं वगैरे. याला थोडं कंटिन्यू करू आपण. असं की तिथे गेल्यानंतर आणि इथलं म्हणजे इथे आपण एक असं विचार केलेला असतो की मला तिथे जाऊन असं काहीतरी करायचंय, किंवा आपण एक इमॅजिन करून ठेवलेलं असतं की बाबा मला अशी कंपनी भेटेल किंवा तिकडे असं काहीतरी असेल. सो तुला असं काही फरक जाणवला की तू अगोदर जसा विचार केला आणि मग तिकडे गेल्यावर काहीतरी वेगळंच वाटलं, असं काही झालंय का? होपफुली मला कंपनी खूप छान भेटलीये. तिथलं वातावरण पण सेम जसं क्लासमध्ये मी बघितलंय की क्रिएटिव्ह माइंड्स आहे, खूप म्हणतात ओपनली राहतात, सगळे फ्रेंडली राहतात, कशाचा स्ट्रेस देत नाही. मेन म्हणजे ते की स्ट्रेस मध्ये काम करावंच लागत नाही. जसं मी इथे क्लासमध्ये स्ट्रेस फ्री राहायचे, मी माझं काम करायचे, तसं तिथेच आहे सेम. माझी ती प्रोसेस खूप स्मूथ होती. ग्रेट. बर, म्हणजे कुठेतरी डोक्यात आलं तुझ्या की मला अॅनिमेशन करायचंय आणि एक तुला कळलं की इकडे सुद्धा करिअर आहे मोठं. मग तिथून पुढे तू कन्व्हिन्स केलं घरी, मग ऍडमिशन घेतलं. आता तू एक 3D आर्टिस्ट म्हणून काम पण करतेस. या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे हलकस कधी वाटलं तुला की यार काहीतरी चुकतंय, किंवा कधी भीती वाटली फील्ड बद्दल? नाही, म्हणजे जेव्हा मी करिअर स्विच केलं माझं, मम्मी पप्पा बोललेले की अजून पण वेळ आहे, विचार कर की तू खरंच तुला ह्याच फील्ड मध्ये कंटिन्यू करायचंय, तुला ह्याच फील्ड मध्ये कॅरी फॉरवर्ड करायचंय सगळ्या गोष्टी. हो, माझं दॅट्स इट. मी एकदा डिसिजन घेतलं. मी फर्म होती तेव्हा, मी कॉन्फिडंट होती माझ्या चॉईस बद्दल. मी त्यांच्या समोर ते प्रॉपरली सांगितलं. त्यांच्या सपोर्टमुळे पण मला असं वाटतं की मला थोडी माझी भीती कमी झाली. त्यांचा सपोर्ट नसता तर ऑब्विस मी कुठे ना कुठे मला वाटलं असतं अरे यार आपण काय काय करतोय, आपण ही फील्ड का चूज केली. त्यांचा कॉन्फिडन्स होता माझ्यावर आणि माझा स्वतःचाही कॉन्फिडन्स मला इथे घेऊन आला. त्यांनी तेवढा ट्रस्ट दाखवला म्हणून मग तुझा कॉन्फिडन्स अजून चांगला. त्यांचा ट्रस्ट खूप इम्पॉर्टंट होता. राईट, एक्झॅक्टली. ओके, प्लेसमेंट साठी म्हणजे मला एक विचारायचं, कारण मला वाटतं तुझं पहिलाच इंटरव्ह्यू होता आणि तू सक्सेसफुली तिकडे प्लेस झाली आहे. सो आम्ही एक प्रॉब्लेम हलकासा फेस करतो की मुलांना इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी काय कसं बिहेव करायचं या सगळ्या गोष्टी खूप वेळ सांगून सुद्धा मुलं जे आहेत ते त्यांच्याच हिशोबाने ते जातात. सो यामध्ये थोडंसं तू आता सक्सेस झाली आहे आणि तू जॉब करतेय, सो मुलं सिरियसली घेतील जे तू सांगशील. सो काय सांगशील की बाबा इंटरव्ह्यूला कसं फेस केलं पाहिजे? पहिले तर जो इंटरव्ह्यूचा तुमचा टाइम शेड्यूल झालाय त्याच्या थोडं अर्धा तास आधी तरी तुम्ही तिथे पोचायला हवं. बिकॉज तुम्हाला ते प्रिपेअर करतं, तुम्ही थोडा वेळ शांत बसा तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेझेंटेबल राहा. तुम्ही तुमच्या कम्फर्टवाल्या क्लोथ्स मध्ये पण जा. तुम्ही ऍटलीस्ट समोरच्याला कम्फर्टेबल कराल, तुम्ही कम्फर्टेबल राहाल अशा वेने प्रेझेंटेबल तिथे जा. आणि बाकी तिथे जी प्रोसेस असते त्यांना ऐकून, मेन म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला जे सांगतोय ते आधी पूर्णपणे ऐकून घ्या, मग तुमचे इनपुट्स द्या.
बरोबर. समोरच्याच आधी पूर्ण ऐकून घ्यायला पाहिजे, मगच तुम्ही तुमचे व्ह्यूज द्या. बाकी जी प्रोसेस असते ती मग फॉलो करायची, आणि इंटरव्ह्यू झाल्यावर एक असतं फॉलोअप घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. बऱ्याचदा असं होतं की ते आपल्याला सांगतात की आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, बट काही रिझन्समुळे ते डिले होतं किंवा काही होऊ शकतं. आपल्याला असं वाटतं की ह्यांनी आम्हाला कॉलच नाही केला, मग मी का कॉल करू. तो एक इगो नको, ते साईडला ठेवून आपण आपली गरज आहे तर आपण त्यांचा फॉलोअप घेतला पाहिजे. आपण स्वतः ह्या सगळ्या गोष्टी येस स्वतः अप्रोच फॉलोअप इज व्हेरी इम्पॉर्टंट मला असं वाटतं. मी आतापर्यंत माझ्या इंटर्नशिप मध्येही तेच झालेलं, मी फॉलोअप घेतल्यामुळे त्यांनी ती प्रोसेस लवकर पण केली की नाही, त्यांना कळतं की समोरचा कॅन्डिडेट म्हणजे इंटरेस्टेड आहे नाहीये, ह्या गोष्टीवर पण त्यांचं हे असतं, लक्ष ठेवतात. ओके ओके, शेवटचा प्रश्न, ट्रॉन बद्दल काय सांगशील? ट्रॉन मध्ये येऊन माझी एक एक्स्ट्रोवर्टेड साइड मला दिसली. मी ऍक्च्युली खूप शांत स्टुडंट म्हणून सगळ्यांना वाटायचे, बट जेव्हा जेव्हा ऍक्टिव्हिटीज म्हणजे इंट्रोड्यूस व्हायला लागल्या इथे, तेव्हा मला म्हणजे असं वाटलं की अरे यार काहीतरी छान होतंय. म्हणजे मला स्कूलची पण आठवण यायला लागली की स्कूलमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी करायचे, पेंटिंग झालं, क्राफ्ट झालं, म्हणजे ह्या गोष्टी जस्ट 3D, मी 3D साठी ऍडमिशन घेतलंय म्हणजे याचा अर्थ हा नाही की मी फक्त इथे येऊन 3D करणार आणि मी असाइनमेंट सबमिट करणार. याच्या व्यतिरिक्त पण इथे ज्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, त्या ऍक्टिव्हिटीजमुळे मला कुठे ना कुठे कॉन्फिडन्स बूस्ट झाला माझा, परत माझं ते इनर चाइल्ड म्हणतो ना आपण, ते परत बाहेर आलं, जे की मी स्कूलमध्ये पाहिलेलं. म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचा इनर चाइल्ड, तुमच्या हॉबीज, ते हॉबीज जे इथे राहिल्या, ज्या ऍक्टिव्हिटीज झाल्या त्याच्या थ्रू, ते मला म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट होतं. आणि जे टीचर्स मला इथे येऊन भेटलेत, म्हणजे त्यांचं मार्गदर्शन खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. ती एक खूप चांगलं डिसिजन होतं माझं ट्रॉन मध्ये यायचं. आणि मेन म्हणजे मी इथून गेल्यावर मला इथल्या गोष्टी लाईक मी भरपूर काही शिकले. इवन माझे फ्रेंड्स जे इथे झाले मी त्यांच्याकडून सुद्धा शिकले, माझे क्लासमेट्स खूप म्हणजे त्यांच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. आणि जे काही मी आहे आता ते त्यांच्यामुळे कुठे ना कुठे काही गोष्टी मला खूप इझी जात आहेत माझ्या डे टू डे लाईफ मध्ये, माझ्या जॉब मध्ये. त्या गोष्टी इझी करायसाठी आय एम ग्रेटफुल. आयुष्यभरासाठी ट्रॉन लक्षात राहील खूप. ओके, थँक्यू ईशा, तू दिलेल्या वेळेबद्दल. थँक्यू.